हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा MSCITच्या रिलेटेड असणारे महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच आपण पाहणार आहोत, जे की आता लगेचच आपली MSCITची एक्झाम आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड असणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कशा पद्धतीने असतात आणि ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत याचं प्रॅक्टिकल मी दाखवलेलं होतं. सेम आज मी पुन्हा ॲज अ रिव्हिजन म्हणून पॉवर पॉईंटच्या रिलेटेड असणाऱ्या काही गोष्टी असतात, म्हणजे जे काही प्रश्न असतात ते आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता ऑलरेडी तुमच्यासमोर एक पॉवर पॉईंटची विंडो आहे. तर यामध्ये ऑलमोस्ट विचारला जाणारा क्वेश्चन म्हणजे इन्सर्ट ॲक्शन बटन्स. स्लाईड नंबर 3वरती ॲक्शन बटन इन्सर्ट करा असा क्वेश्चन विचारला जातो. सो ॲक्शन बटन्स नक्की कुठे आहेत? तर नेहमी लक्षात ठेवा की ॲक्शन बटन्स हे इन्सर्ट टॅबमध्ये आहेत. इन्सर्ट टॅब शेप्स या ऑप्शनमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता, इथे हा इन्सर्ट टॅब आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला कोणत्या स्लाईडवरती ॲक्शन बटन इन्सर्ट करायला सांगितलेलं आहे त्या स्लाईडवरती तुम्हाला या स्लाईड पेन्समधून क्लिक करावं लागेल. फॉर एक्झाम्पल स्लाईड नंबर 3वरती तुम्हाला ॲक्शन बटन इन्सर्ट करायचं आहे. सो ही आहे माझी स्लाईड नंबर 3 आणि या स्लाईड नंबर 3वरती मी क्लिक करते. आता ही माझी स्लाईड नंबर 3 तेही ॲक्टिव्ह झालेली आहे ॲज अ सेंटर ऑफ द ही आपली स्लाईड नंबर 3 आहे. आता यावरती आपल्याला काय करायचं आहे, ॲक्शन बटन इन्सर्ट करायचं आहे. मग तुम्ही इन्सर्ट टॅबवरती गेल्यानंतर इथे शेप्स नावाचा हा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आता तुम्हाला इथे ॲक्शन बटन्स नावाचा ऑप्शन दिसत नाही, परंतु हा जो स्क्रॉलर आहे तो तुम्हाला स्क्रॉल डाऊन करावा लागेल आणि सगळ्यात शेवटी इथे ॲक्शन बटन्स आहेत. मग ॲक्शन बटन कोणतं सांगितलं आहे हे सुद्धा लक्ष देऊन म्हणजे पहा की बाबा ॲक्शन बटन कोणतं सांगितलेलं आहे. नेक्स्ट सांगितलेलं आहे, प्रिव्हियस सांगितलेलं आहे की अजून ॲक्शन बटन गो टू बिगिनिंग सांगितलेलं आहे सॉरी होम सांगितलेलं आहे का, साऊंड सांगितलेलं आहे का, हेल्प सांगितलेलं आहे का. हे सर्व जे ॲक्शन बटन्स आहे ते इन्सर्ट टॅबमधील ॲक्शन बटन्समध्ये इन्सर्ट टॅबमधील शेप्स या ऑप्शनमध्ये ॲक्शन बटन्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता साऊंड, मी साऊंड या ऑप्शनवरती क्लिक करते आणि ते फक्त आपल्याला ड्रॅग करून त्या स्लाईडवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने काय झालं तर साऊंड हे ॲक्शन बटन स्लाईड नंबर 3वरती इन्सर्ट झालेलं आहे. आलं लक्षात? आता सेम याच पॉवर पॉईंटच्या रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन असतो, तो म्हणजे आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायला सांगतात. ट्रान्झिशन इफेक्ट फॉर एक्झाम्पल इन्सर्ट रिपल ट्रान्झिशन इफेक्ट अँड इफेक्ट ऑप्शन शुड बी लेफ्ट असा प्रश्न येऊ शकतो. मग जर असा रिपल्स ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायला सांगितला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, इथे ट्रान्झिशन टॅब आहे, या ट्रान्झिशन टॅबच्या इथे हा रिपल नावाचा ऑप्शन आहे आणि तिथून तुम्हाला इथेच त्याच्या शेजारी इफेक्ट ऑप्शन नावाचा हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तो तुम्हाला कुठे कशा पद्धतीने तो दिसला पाहिजे, फ्रॉम बॉटम लेफ्ट, फ्रॉम बॉटम राईट, फ्रॉम टॉप राईट, फ्रॉम टॉप लेफ्ट जो ऑप्शन दिलेला असेल क्वेश्चनमध्ये बरोबर त्याच ऑप्शनला तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल की तोच ऑप्शन इफेक्ट ऑप्शन त्या स्लाईडला ॲज अ ट्रान्झिशन इफेक्ट म्हणून अप्लाय होईल. ही झाली सेकंड थिंग. आलं लक्षात? ट्रान्झिशन इफेक्टमध्ये जो काही इफेक्ट सांगितला असेल, फॉर एक्झाम्पल हनीकोम. आता हनीकोम जर इफेक्ट सांगितला असेल तर त्याला इफेक्ट ऑप्शन्स नाही आहेत, पण रिपलला इफेक्ट ऑप्शन्स आहेत, क्लॉकलासुद्धा इफेक्ट ऑप्शन्स आहेत, येस काउंटर क्लॉकवाईज, वेजेस. मग अशा पद्धतीने तुम्हाला जो काही इफेक्ट सांगितला असेल ट्रान्झिशन इफेक्ट तो सिलेक्ट करून इफेक्ट ऑप्शन त्याच्या शेजारीच ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्हाला जो काही ऑप्शन हवा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे क्वेश्चनमध्ये जो ऑप्शन त्यांनी सांगितलेला आहे तोच ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला डिझाईन टॅबमधून हे व्हॅरियंट्स अप्लाय करायला सांगतात. व्हॅरियंट्स काय करायला सांगतात, अप्लाय करायला सांगतात. मग त्यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड स्टाईल कोणती हवी आहे किंवा फॉर्मॅट बॅकग्राऊंड करून तुम्हाला कोणता कलर हवा आहे, टेक्स्चर हवा आहे, पॅटर्न हवा आहे, अजून काय हवा आहे, म्हणजे जो ऑप्शन दिला असेल तो ऑप्शन तुम्हाला इथून चूज करावा लागेल. येस, ग्रेडियंट, फिल वगैरे वेगवेगळे ऑप्शन्स फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये. नेक्स्ट पॉवर पॉईंटच्याच रिलेटेड विचारला जाणारा क्वेश्चन की आपल्याला
टाईम सेट करायचा असतो. म्हणजे एखादी स्लाईड 4 सेकंडनी दिसण्यासाठी त्याच्या अगोदरची प्रिव्हियस जी स्लाईड असते त्या स्लाईडला आपल्याला टायमिंग इफेक्ट द्यावा लागतो. याचंही प्रॅक्टिकल मी तुम्हाला लास्ट वेळेला दाखवलेलं होतं की आपण आता सपोज ही 4 नंबरची स्लाईड आहे, ती तर जर तुम्हाला 4 सेकंड नंतर जर डिस्प्ले करायची असेल तर आपल्याला 3 नंबरच्या स्लाईडला टाईम इफेक्ट द्यावा लागेल. सो 3 नंबरच्या स्लाईडवरती क्लिक करून इथे ट्रान्झिशन टॅबवरती जावा आणि इथे ऑन माऊस क्लिकच्या ऐवजी आफ्टर किती हवा आहे आपल्याला 3 सेकंड और 4 सेकंड, इथून अप ॲरो आणि डाऊन ॲरोचा यूज करून तुम्ही काय करा, टायमिंग सेट करा आणि नंतर तुम्ही ते प्रिव्ह्यू करून सुद्धा पाहू शकता की बरोबर 4 सेकंडनी विदाऊट माऊस क्लिक करता तुमची नेक्स्ट स्लाईड तुम्हाला इथे डिस्प्ले होईल. या पद्धतीने आपण ट्रान्झिशन इफेक्ट्समध्ये जाऊन आपण त्या स्लाईडला टाईम इफेक्ट सेट करू शकतो. आता अजून दुसरा प्रश्न असा असतो की तुम्हाला पॉवर पॉईंटमध्ये सुद्धा काही इमेजेस दिलेले असतात, तर त्या इमेजेसना ग्रुप आणि अनग्रुप करायला सांगतात. जर ऑलरेडी क्वेश्चनमध्ये 2 ऑब्जेक्ट ग्रुप असतील तर त्याला एकतर अनग्रुप करा असं सांगतात, किंवा 2 ऑब्जेक्ट वेगवेगळे असतील म्हणजे सिलेक्शनच्या वेळेला आपल्या लक्षात येतं की ते ऑब्जेक्ट ग्रुप आहेत का नाही आहेत. आता मी इथे या केकच्या इमेजवर क्लिक करते आहे तर सिंगल क्लिक होतं आहे आणि या दुसऱ्या ऑब्जेक्टवरती क्लिक केलं तर सिंगल सिलेक्शन होतं आहे. आता हे अनग्रुप आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांना ग्रुप करायचं आहे. सो मी या दोन्ही इमेज ॲट अ टाईम सिलेक्ट करून घेते कंट्रोल कीनी आणि इथे पिक्चर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ग्रुप ऑप्शन दिसत आहे. येस, इथं आहे ग्रुप ऑप्शन आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ग्रुप करायचं आहे. आता मी ग्रुप करते. आता अशा पद्धतीने मी जर एकाच दोन्हींपैकी कोणत्याही एका इमेजवरती क्लिक केलं तर ॲट अ टाईम माझे काय होणार आहेत, हे दोन्ही इमेज एका स्क्वेअर सिलेक्शनमध्ये डिस्प्ले होत आहेत. याला आपण म्हणूयात ग्रुप द ऑब्जेक्ट. आता याला मला अनग्रुप करायचं आहे. सेम वे फक्त याच्यावरती क्लिक करा तुम्ही आणि मग नंतर पिक्चर फॉर्मॅटमध्ये जाऊन इथे हा जो ऑप्शन आहे ग्रुपचा अरेंज ग्रुपमध्ये, त्याच्यामध्ये अनग्रुप हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ॲट अ टाईम तुमचे आता हे ऑब्जेक्ट काय झालेले आहेत, अनग्रुप झालेले आहेत. तुम्ही सिंगल ते ऑब्जेक्ट मूव्ह करू शकता. ग्रुप केल्यानंतर ॲट अ टाईम दोन्ही ऑब्जेक्ट तुम्हाला मूव्ह करावे लागतात, किंवा तुम्ही मूव्ह केल्यानंतर दोन्ही ऑब्जेक्ट ॲट अ टाईम मूव्ह होतात आणि अनग्रुप केल्यानंतर सेपरेटली ते सिंगल ऑब्जेक्ट मूव्ह होतात. येस. आता अजून एक असणारा प्रश्न म्हणजे तुम्हाला ज्या स्लाईड्स आहेत त्या कशा, एक तर नोट पेजमध्ये व्ह्यू करा किंवा स्लाईड सॉर्टरमध्ये व्ह्यू करा असा प्रश्न विचारला जातो. तर इथे पहा, इथे हा व्ह्यू टॅब आहे मेनू बारवरती. हा जो व्ह्यू टॅब आहे याच्यामध्येच नोट पेज व्ह्यू नावाचा ऑप्शन आहे. इथून तुम्ही तुमची स्लाईड नोट पेज व्ह्यूमध्ये डिस्प्ले करू शकता किंवा रीडिंग व्ह्यूमध्ये डिस्प्ले करू शकता. येस. ओके. रीडिंगमध्ये मूव्ह करू शकता. त्याच्याच नंतर तुम्हाला जर ती स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये जर डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही ती जी स्लाईड आहे, ज्या टोटल नंबर ऑफ स्लाईड्स आहेत त्या काय होतील, आपल्या स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये डिस्प्ले होतील. आता मी काय करते, स्लाईड सॉर्टर व्ह्यूवरती डिस्प्ले करते. स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये डिस्प्ले केल्यानंतर काय होतील, ॲट अ टाईम जेवढ्या स्लाईड्स आहेत तेवढ्या एकाच स्क्रीनवरती आपल्याला दिसून येत आहेत आणि तुम्ही प्रत्येक स्लाईडला किती टाईम इफेक्ट दिलेला आहे ते सुद्धा इथून आपल्याला पाहता येतं. सो लक्षात ठेवा, व्ह्यू टॅबमध्ये आउटलाईन व्ह्यू, स्लाईड सॉर्टर व्ह्यू, नोट पेज व्ह्यू, रीडिंग व्ह्यू हे सर्व ऑप्शन्स आहेत, किंवा स्लाईड मास्टर व्ह्यू आहे, नोट्स मास्टर ऑप्शन्स आहेत आणि हँगआउट मास्टर ऑप्शनसुद्धा आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमच्या स्लाईड्स कशा पद्धतीने व्ह्यू करायच्या आहेत, क्वेश्चनमध्ये जो ऑप्शन दिलेला आहे की स्लाईड सॉर्टरमध्ये डिस्प्ले करायचा आहे की नोट्स पेजमध्ये डिस्प्ले करायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही व्ह्यू टॅबचा उपयोग करून नोट पेज किंवा स्लाईड सॉर्टर व्ह्यू असा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. सो हे आहे पॉवर पॉईंटच्या रिलेटेड. आणि अगदी सिंपल प्रश्न विचारला जातो की इन्सर्ट एनी 2 or 3 ब्लँक स्लाईड्स ॲट द एंड असं असेल तर कंपल्सरी तुम्ही सगळ्यात शेवटी जी स्लाईड आहे त्याच्यावरती क्लिक करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही काय करू शकता, नवीन स्लाईड तुम्ही ब्लँक स्लाईड इन्सर्ट करू शकता. येस. सगळ्यात शेवटी सांगितलं असेल तर लक्ष देऊन तुम्ही सगळ्यात शेवटची स्लाईड सिलेक्ट केलेली असावी. आता माझ्याकडे ऑलरेडी टोटल नंबर ऑफ स्लाईड्स 5 होत्या,
सो काय झालेलं आहे, मी 5th स्लाईडवरती क्लिक करून नंतर त्यांनी किती स्लाईड सांगितलेल्या आहेत ब्लँक स्लाईड इन्सर्ट करायला तेवढ्या स्लाईड्स तुम्ही इन्सर्ट करू शकता. काही वेळेला असं सांगतात की फर्स्ट स्लाईड नंतर 2 स्लाईड्स ब्लँक स्लाईड्स इन्सर्ट करा. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या PPTमध्ये पॉवर पॉईंटच्या रिलेटेड असणारे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिकल कंप्लीट करा. सो हे झालं आजच्या व्हिडिओबद्दल. तुम्ही काय करा, सेम असं प्रॅक्टिकल ॲज अ प्रॅक्टिस म्हणून कंप्लीट करा आणि मग तुम्हाला आत्ता येणारे MSCITची जी एक्झाम आहे यामध्ये काहीही डाऊट येणार नाहीत. थँक्यू.